मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी संदर्भातचा प्रस्ताव द्या, लगेच मदत करू। अहिल्यानगरमधील कार्यक्रमात अमित शहांची ग्वाही। अहिल्यानगरमध्ये शहांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन। काही जणांकडून आपत्तीचं राजकारण, केंद्र मदत करणार असल्याचं शहांकडून आश्वासन। टीका करणाऱ्यांनी आरशात बघावं, मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका। राज्य सरकारने नुकसानी संदर्भातला अंतिम प्रस्ताव केंद्राकडे द्यावा आणि केंद्राची मदत कशी लवकर मिळेल ते बघावं, शरद पवारांची मागणी। एकाधिकारशाहीला अमित शहांनी लगाम लावला, शहांनी भाकरी फिरवण्याचं काम केलं। सहकार क्षेत्र शहांच्या नेतृत्वात बदलतंय, उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। अमित शहांमुळे साखर उद्योगाला बळ मिळालं, अजित पवारांचा नाव न घेता शरद पवारांना टोला। तर नुकसानीच्या प्रस्तावानंतर केंद्राकडून लवकर मदत देण्याचं शहांकडून वचन, अजित पवारांची माहिती। संजय राऊतांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमधील जवळीक वाढत असल्याची चर्चा। गृहमंत्री अमित शहा शिर्डीत, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या नुकसानी संदर्भात चर्चा। तर नवी मुंबई विमानतळासह इतर विकास प्रकल्पांचा शहांकडून आढावा। तिघांमधली भांडणं मिटवायची असतील तर बैठक बंद दाराआडच घ्यावी लागणार, शहा आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीवरून राऊतांचं विधान। शेतकऱ्याला हेक्टरी 50,000ची मदत देऊन जा, अमित शहांच्या दौऱ्यावर विजय वडेट्टीवार यांची टीका। कफ सिरपमुळे बालकांच्या मृत्यूसंदर्भात केंद्र सरकारने बोलावली तातडीची बैठक। दुपारी सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांची ऑनलाईन बैठक होणार। मध्य प्रदेशात कफ सिरपमुळे 15 तर राजस्थानमध्ये 3 बालकांचा मृत्यू। तलवार घेऊन आमच्या माना छाटा म्हणजेच रांगेंचं समाधान होईल, वडेट्टीवारांचं वक्तव्य। तर वडेट्टीवार यांच्याकडून चुकीची विधानं, समाजात दरी निर्माण होईल अशी वक्तव्य करू नका, रांगेंची प्रतिक्रिया। गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणी पोलिसांना ड्रायव्हरचा मेडिकल रिपोर्ट मिळाला। ड्रायव्हरने मद्यसेवन न केल्याचं रिपोर्टमध्ये समोर। अनिल परबांकडे अजून स्फोटकांचा बराच साठा आहे, अनिल परबांचे आरोप गंभीर आहेत, चौकशी झाली पाहिजे, कदमांना किंमत मोजावी लागणार, राऊतांची टीका। कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्यास स्वबळावर लढणार, राज्याच्या नेतृत्वासोबत स्वबळासंदर्भात चर्चाही करणार। आगामी निवडणुकांमध्ये गणेश नाईकांकडून स्वबळाचा नारा। ठाण्यात महाविकास आघाडी आणि मनसेची एकत्र बैठक, आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढीचा शौक, प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत बिल वाढणार, 1 ऑक्टोबरपासून नवे दर लागू। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।